डिसेंबर 1992ला आम्ही सगळेजण होतो, अयोध्येमध्येच होतो. अयोध्येमधली व्यवस्था अतिशय व्यवस्थित होती, म्हणजे काही कोणाला जेवण खाण कमी पडलं वगैरे असा प्रकार नाही झाला. आपल्याकडचे बापूराव आंबेडकर तर 15 दिवस तिथे जाऊन राहिले होते डॉक्टर वैद्यकीय सेवेसाठी. त्याच्यामुळे तिथली व्यवस्था खूपच चांगली होती. आणि 6 डिसेंबरला ज्यावेळी सगळ्यांनी प्रतिकात्मक करायची कारसेवा म्हणून सांगितली होती, पण अचानक सगळे एका बाजून घुसले आणि काही कळायच्या आत तोडफोड सुरुवात झाली. तोडफोड सुरुवात झाल्यावर आम्ही पुढे गेलो, मी आणि सोहनी सर होते बरोबर. 2 फटके एका छोट्या पहाडीने मारली, पण नंतर बाकी सगळे ते जोरात घुसले आतमध्ये. आम्हाला ढकलून आम्ही त्या आडवंच व्हायला झालं होतं पळायला. पण नंतर मग तिथून बाजूला झालो ती पडायला लागल्याबरोबर, कारण नंतर डोक्यात मातीवरनं पडायला लागली दगड वगैरे. आणि दुपारपर्यंत मग ते पाडून पूर्ण झालं होतं. रात्री आम्हाला परत मूत राहायला पाठवलं आणि पहाटेच्या वेळी पुन्हा बोलावलं होतं, कारण कदाचित आर्मी येऊन तिथे अडचण होईल की काय, आर्मी घुसेल आतमध्ये, केंद्र सरकार घुसेल अशी शक्यता वाटायला लागली होती. पण तसं काही झालं नाही, व्यवस्थित पूर्ण. आणि खाली देवारा एक सापडला, अनेक स्तंभ सापडले, खांब, देवळाचे जे खांब असतात, देऊळ इथे होतं हे सिद्ध करणारी ती सगळी साहित्य, काही अर्धवट तुटलेले शिलालेख. काही वेळा तर आश्चर्य वाटलं की ज्या वेळी भित्ती फोडण्यात आल्या तर त्याच्यावर भिंतांवर इंग्रजी अक्षरं होती. ही कशी काय आली, कारण बाबराच्या वेळी इंग्रज नव्हते. म्हणजे नंतर कोणीतरी चोरून तिथे बांधकाम केलं होतं इंग्रजांच्या काळामध्ये, आणि त्याची ती विटा काही वेळेला लावण्यात आल्या होत्या. ती तिथे लक्षात आलं. आधीच रामाची मूर्ती छोटी जी होती ती आधीच बाहेर काढण्यात आली होती. आणि नंतर मग एक लाकडी देव्हारा छोटा घुमटी इथे नेऊन ठेवण्यात आली. आणि आतापर्यंत जी अवस्था होती बघितल्यावर असं वाटायचं की पुढच्या पिढीला हा इतिहासच कळणार नाही. आणि 1992 नंतर एक पिढी आता, म्हणजे 92 साली जन्माला आलेली पिढी आता 25च आहे त्यांना. तर त्यांनाही तिथे नेऊन दाखवावं होते सगळं असं. पण दाखवणार काय, मंदिर नाही जागेवर. त्यांना हे कळेल की मंदिर इथे नाही आहे, पण दाहकता कळतच नव्हती. कारण सुरुवातीचा जो पहिली जी कारसेवा झाली त्याची भयानक अवस्था होती. त्यावेळी आम्ही नव्हतो. पण 92ला मात्र एक मला माणूस जो भेटला तो फ्रान्सहून बघायला आला होता की तुम्ही एवढी सगळी गर्दी इथे मॅनेज कशी करता. हे जगभरातल्याला त्याचं आश्चर्य वाटत होतं आणि कौतुकही वाटत होतं की बघायला होते. म्हणजे एकच माणूस परदेशी भेटला, त्याची 1-2-3 वाक्य झाली, म्हणजे मी फ्रान्सहून आलो आहे, इथली सगळी सिस्टीम बघायला. हे आपल्याकडे जी टीका केली जाते वाटेल तशी, जगभरातल्या लोकांना त्याचं कौतुक आहे की तुम्ही हे करता कसं काय. आजही जगभरातनं माणसं जेव्हा आपल्याकडे बघतायत, हे शक्य कसं काय होतं तुम्हाला. सरकारच्या मदतीशिवाय एकही पैसा न घेता एवढे 1000 कोटी रुपये जमतात आणि त्याच्या व्याजावर पहिला मजला उभा राहतो. जगभरातले लोक याचं आश्चर्य आहे. आणि समाधान एक आहे की आधी राम मंदिर बघायला मिळालं, सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे. थँक्यू.